हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्या सर्वांसोबत हा आय मेकअप मी कसा क्रिएट केला हे शेअर करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आयब्रोज मी कसे क्रिएट केले हे जाणून घ्यायचं आहे तर कमेंट करून नक्की सांगा. आय मेकअपला सुरुवात करूया. सर्वात फर्स्ट मी इथे लाईट पिंक कलर शेड घेतला आहे आणि तो लीडवरती अप्लाय करून त्याला प्रॉपर ब्लेंड करून घेते. त्यानंतर त्यापेक्षा डार्क शेड पिंकमध्येच सेकंड शेड मी घेतला आहे डार्क, आणि त्यानंतर थर्ड शेड म्हणजे मी पर्पल शेड घेतला आहे ब्ल्यू पर्पल टोनमध्ये डेप्थ देण्यासाठी. त्यानंतर इथे मी कट क्रीज ड्रॉ केली आहे फ्लॅट ब्रशने. त्यानंतर गोल्डन शेड मी इथे लीडला अप्लाय करते. तुम्ही तुमच्या आउटफिट प्रमाणे तुम्हाला जो सूट होईल तो शेड तुम्ही लीडला अप्लाय करू शकता. त्यानंतर आउटर साईडला जी हार्श लाईन आहे ते ब्लेंड करण्यासाठी इथे मी डार्क कलरचा ब्राऊन शेड घेतला आहे आणि त्याच्याने मी ब्लेंड करते हार्श लाईन कॉर्नरची. त्यानंतर इथे मी ब्लॅक कलरचा आयलॅश ग्लू अप्लाय करते. त्यानंतर इथे मी आयलॅश जे आहेत ते स्टिक करून घेते आणि त्यानंतर मी इथे लायनर विंग लायनर ड्रॉ करते. तुम्हाला जर विंग लायनर नसेल हवं तर तुम्ही नॉर्मल लायनर देखील अप्लाय करू शकता. अंडर आयसाठी इथे मी पिंक आणि ब्राऊन कलर असे दोन शेड यूज केलेत. फर्स्ट मी ब्राऊन कलर अप्लाय केलाय, त्यानंतर पिंक कलरने त्याला मर्ज केलंय. जसे की तुम्ही बघू शकता इथे आपला जो आय मेकअप आहे तो कम्प्लीट झालेला आहे. इथे मी मस्कारा आणि काजळ लावून हा आय मेकअप जो आहे तो कम्प्लीट केलाय आणि अजून जास्त क्रिएटिव्ह दिसण्यासाठी किंवा अजून जास्त सुंदर दिसण्यासाठी इथे मी टिकली आणि नथ लावून हा लुक जो आहे तो कम्प्लीट केला आहे. कसा वाटला हा आय मेकअप मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच जर तुम्हाला अजून व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.